आम्ही सध्या इथे नाशिक पांडव लेणी इथे जात आहे डोंगरावर आणि खूप प्रवास करावा लागत आहे। मित्रांनो, तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला खूप काही दाखवणार आहे। या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। तसंच आपण जे काही माहिती आहे ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे। मित्रांनो, आपल्याला इथे जंगलामध्ये प्रवास करावा लागत आहे। मित्रांनो, आता थोडंसं राहिलं आहे, वरती जाऊन तुम्हाला खूप काही दाखवणार आहे। घाम पण येऊन गेला आहे आता। मित्रांनो, खूपच काही वरती जावं लागतं असं वाटतं। तलाव आहे इथे, वरती चढलं त्यानंतर आपल्याला बघायला भेटत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला इथे नाशिकच्या एरिया तुम्ही बघू शकता। आम्ही सध्या इथे वरती चढलो आहे। मित्रांनो, सध्या आम्ही इथे गुफामध्ये पोहोचलो आहे। बरंच काय तुम्हाला इथे बघायला भेटत आहे, बघायला भेटणार आहे। इथे बरंच काही आहे इथे या गुफामध्ये बघू शकता। इथे मध्ये आले आहे आम्ही। इथे मध्ये तुम्हाला मोठा गुफासारखा आहे, कोरलेला आहे पूर्वीच्या। त्यानंतर मित्रांनो, आम्ही सध्या इथे बाहेर निघालो आहे। ते इथे आपल्याला बरेच काही पूर्वीच्या इतिहासच्या काळामध्ये करून ठेवलेली इथे आपल्याला मूर्ती बघायला भेटत आहे। बरेच काही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेल, तर शेवटीपर्यंत हा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा तुम्ही। आम्ही या दुसऱ्या गुफामध्ये जाणार आहे। इथे जाण्याचा प्रयत्न करतो। ते इतिहासच्या काळामध्ये ते करून ठेवलेले पांडवांच्या इथे डोंगरावरती तुम्हाला बघायला भेटेल। पूर्वी इतिहासच्या काळामध्ये जे करून ठेवलेले आहे ते आपल्याला बरेच बघण्यासारखे दिसत आहेत। मित्रांनो, आपल्याला इथे बघण्यासारखं अजून इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, इथे पाणी भरलेलं आहे। इथे थोडं वेगळं दिसत आहे म्हणून मी मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, तुम्हाला इथे अजून नंबर टाकलेला आहे, ते तुम्हाला इथे नंबरवर तुम्हाला 13 नंबर इथे गुफा आहे। इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। इथे बसण्यासाठी पण आहे बरेच काही। हे नंबर पण टाकला, इथे 12 नंबर आपण बघू शकता। तर हे पण तसंच आहे। त्यानंतर इथे मित्रांनो 14 नंबर आपल्याला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। 14 नंबर हे पण तसंच आहे, बसण्यासाठी बरंच काही आपल्याला बघण्यासारखं भेटणार आहे तुम्हाला। इथे 15 नंबर इथे आला आहे, त्या गुफामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। माझ्या मागे इथे मूर्ती आहे, 15 नंबरच्या गुफामध्ये आलो आहे आपण। तर इथे गौतम बुद्धाची मूर्ती आहे, इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे पण 15 नंबर आहे, ते काही मूर्ती नाही, आपल्याला बसण्यासारखं आता बघायला भेटेल। त्यानंतर इथे बरीच काही मूर्ती आपल्याला बघण्यासाठी भेटेल। ती आलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे 17 नंबर इथे वरती बघू शकता। तिथे पांडव लेणी इथे नाव तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करा। हे स्कॅनर आहे, तुम्ही यावर सर्च करून तुम्हाला सगळे पांडव लेणीबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भेटून जाईल। आता आम्ही इथे खाली जात आहे वरती। वरती आता खाली जात आहे। आता पाऊस पडायला लागला आहे, तर थोडंसं बाकी राहिलं आहे खाली उतरायला। मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही हे फुल व्हिडिओ बघू शकतात। MR नारसिंग भाष्य मित्र यूट्यूब चॅनल जाऊन तुम्ही पांडव लेणी याबद्दल तर तुम्ही जाऊन बघू शकता। आता आपण इथे सगळे खाली आलो आहे आणि इथे जाणार आहे आम्ही। इथून